द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, राजू काळेमोरे यांच्यासह पूर्ण विदर्भाच्या 5 जिल्ह्यातील त्यांच्या हजारो चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपला वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही ठिकाणी रक्तदान शिबिर, तर काही ठिकाणी आरोग्य मेळावे, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वितरण करण्यात आले. तर स्वतः राजेंद्र जैन यांनी गौशाळेत जाऊन गौपूजा करीत आजच्या दिवसाची सुरुवात केली. तर गोंदिया शहराच्या NMD कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये केक कापून राजेंद्र जैन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून पूर्ण विदर्भाच्या 5ही जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर राजेंद्र जैन हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्याने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर दुसरीकडे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राजकारणात राजेंद्र जैन यांच्या कामाची शैली पाहता विरोधी पक्षाचे नेते देखील मतभेद विसरून राजेंद्र जैन यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. हे विशेष. काय सांगाल, वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आपण? आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त मंदिर, गोशाला आणि अनेक कार्यक्रम शाळेमध्ये, स्कूलमध्ये आणि गोंदिया जिल्ह्यात जे आमचे सर्व जे प्रेमी आहेत त्यांनी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले आहेत. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे सर्व प्रेम करणारे लोक आहेत हे मोठी संख्येमध्ये मला आशीर्वाद देण्याकरिता इथे येत आहे. हेच माझ्यासाठी एक गौरवाची गोष्ट आहे. काही दिवसाआधी आपली बँकेत निवड झाली, अध्यक्ष झाली, काय आपली रणनीती असणार आहे भविष्यात शेतकऱ्यांसाठी? चांगल्या पद्धतीने बँकमध्ये काम करू आणि शेतकऱ्यांना कुठेही त्रास होणार नाही. आणि आजपर्यंत जे शासनाने टार्गेट दिला होता ते बँकेने पूर्ण टार्गेट पूर्ण केलं आहे. आणि एकही आवेदन कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँकमध्ये पेंडिंग नाही. आणि ते आम्ही चांगला काम केल्यामुळे पुन्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि पुढे याच्यापेक्षा जास्त चांगला काम आम्ही बँकेच्या माध्यमातून करणार आहोत. याच्याबद्दल माझ्या हाती काहीच निर्णय नाही. माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे ठरवतील त्याच पद्धतीने मी काम करणार. आणि आजपर्यंत माझ्या असं म्हणजे आहे की पद येते जाते, पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर काम करत असताना एक चांगल्या पद्धतीने मला वाटते. आणि ज्या पद्धतीने मला पाहिजे त्या पद्धतीने लोक मला प्रेम करतात आणि माझ्यावर आशीर्वाद ठेवतात. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया.